सविस्तर घटनास्थळी नागरिकांमधून मिळालेली माहिती अशी की विटा शहरातील छत्रपती शिवाजीनगर नेवरी रोड येथे विजापूरहून वास्तव्यासाठी विटात आलेले कमानदार कुटुंब वास्तव्यास गेली 15 ते 20 वर्ष मिळेल ते काम व मिळेल ती मजदुरी करून आपला कुटुंबीय संसाराचा गाडा चालवत। याच कुटुंबातील कोल्हापुरात नातेवाईकांचा लग्न सोहळा होता। या निमित्ताने विटातील हुसेनबी मकानदार व पिरल्ली मकानदार हे आपल्या पत्नी मुलींसह अन्य नातेवाईकांसह कोल्हापूर येथे दिनांक 1 मे रोजी लग्न सोहळ्यास गेले होते। तर दिनांक 2 रोजी कोल्हापूर येथे लग्न सोहळ्याच्या ठिकाणी नातेवाईकांच्या घरासमोर त्यांच्या कुटुंबातील सर्व मुले एकत्र क्रिकेट खेळ खेळत होती। या क्रिकेट खेळण्याच्या नादात या मुलांतून काही किरकोळ वाद झाला। या मुलांमध्ये भांडण वाढू नये व वाद वाढू नये यासाठी पिरल्ली मकानदार हे यांनी त्या लहान मुलांना समजावण्यासाठी गेले। त्यावेळी तेथे अकबर मकानदार तेथे आले व पिरल्ली मकानदार व अकबर मकानदार या दोघात यावरून शाब्दिक वाद झाला। दोघांमध्ये तू मी झाला। नंतर हा वाद तिथे मिटला। त्यानंतर पिरल्ली मकानदार व त्यांचे कुटुंबीय लग्न सोहळा झाल्यानंतर कोल्हापुरातून विटा येथे 3 मे रोजी घरी आले। त्यानंतर दिनांक 4 रोजी पहाटे 3 वाजण्याच्या सुमारास विटा येथील पिरल्ली मकानदार यांच्या घरी अकबर बदगीशाह मकानदार राहणार कोकटनूर तालुका सिंदगी जिल्हा विजापूर राज्य कर्नाटक हे घरी आले। यावेळी पिरल्ली त्यांची पत्नी हुसेनबी पिरल्ली व 3 लहान मुले त्यांच्या घरी झोपली होती। याच अपरात्री अकबर मकानदार व त्यांच्या 3 अनोळखी व्यक्ती हे रागाच्या भरात पिरल्ली यांना झोपलेल्या अंथरुणावरून तुला दाखवतो मी काय आहे असं म्हणत 3 अनोळखी व्यक्तींनी अकबर मकानदार याने पिरल्ली याला त्याच्याच घरात एका बिल्डिंगच्या छतावर झोपलेल्या ठिकाणी धमकी व दमदाटी देत सदर पिरल्ली यांच्या तोंडात रुमाल घालून सदर त्यांच्या हातापायाला धरून त्याला 4 चाकी गाडीतून त्यांच्याच घरातून अपहरण करून सातारा जिल्ह्यातील शामगाव घाटात एका रस्त्याच्या कडेला डोंगरी भागात नेऊन त्यास बॅट व काठीने तसेच लाथाबुक्यांनी जबर मारहाण केली। या मारहाणीत पिरल्ली हा गंभीर जखमी झाला तर बेशुद्ध पडेपर्यंत या अनोळखी व्यक्तींबरोबर स्वतः अकबर मकानदार यांनी पिरल्ली यांना मारहाण केली। जीवे मारण्याची धमकी दिली। पिरल्ली हा त्यांच्या मारहाणीत जखमी होऊन बेशुद्ध पडेल। यावेळी मारहाण करणारे यांना वाटलं की पिरल्ली मेला की काय असं समजून त्याच्या डोक्यात माती टाकून त्याला गंभीर जखमी करून तेथून घटनास्थळावरून पसार झाले। रात्रभर जखमी अवस्थेत पिरल्ली तिथेच पडून होते। पहाटे फिरायला जाणाऱ्या व एका परगावी जाणाऱ्या दुचाकी चालकाने त्या जखमी अवस्थेत पडल्याचं बघितल्यानंतर प्रथम तात्या इस्माने त्यांना पाणी पाजलं व फोन दिल्यानंतर त्या फोनवरून पिरल्ली त्यांनी त्यांच्या कुटुंबातील नातेवाईकांशी व आजूबाजूच्या परिसरातील घराजवळील कोणाशी संपर्क साधून माझे अपहरण करून मला जबर मारहाण करून शामगाव घाटात फेकून दिले असं सांगितलं। सदर ही घटना कुटुंबाला कळाल्यानंतर त्यांनी तातडीने शामगाव घाटात धाव घेतली। सदर पिरल्ली यांची पत्नी व नातेवाईकांनी तातडीने एका खाजगी गाडीतून जखमी अवस्थेत असलेल्या पिरल्ली मकानदार यांना विटा येथे ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी तातडीने दाखल केलं। त्यांची पत्नी हुसेनबी पिरल्ली मकानदार यांनी हा घडलेला सर्व प्रकार पाहता विटा पोलीस ठाण्यात धाव घेऊन माझ्या पतीचं अपहरण करून त्यास अकबर मकानदार व त्याच्या 3 अनोळखी व्यक्तींनी सातारा जिल्ह्यातील शामगाव घाटात मारहाण करून गंभीर जखमी केले अशी तक्रार दिली। या तक्रारीवरून सदर विटा पोलीस ठाण्यात अकबर मकानदार व त्याचे 3 अनोळखी साथीदार यांच्या विरोधात फिर्याद दाखल करण्यात आली। या घटनेचा तपास विटा उपविभागीय पोलीस अधिकारी विपुल पाटील यांच्या आदेशानुसार विटा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शरद मेमाणे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक विशाल येळकर हे करीत आहेत। दिवसभरातील घडामोडींचा आढावा घेण्यासाठी पाहत रहा N24 मराठी न्यूज चॅनल।